बिहारच्या राजकारणातली या घडीची सगळ्यात मोठी आणि धक्कादायक बातमी आहे। भारतीय जनता पक्षाचा म्हणजेच भाजपचा गेल्या अनेक दशकांपासूनचा सर्वात सुरक्षित आणि हाय प्रोफाईल मानला जाणारा बांकीपूर हा गड अखेर ढासळला। पण हा गड कोणत्याही पारंपरिक पक्षाने नाही तर प्रशांत किशोर यांच्या जनसुराजने भुईसपाट केला। ज्या मतदारसंघात भाजपला हरवणं अशक्य मानलं जात होतं तिथं प्रशांत किशोर यांच्या रणनीतीने चमत्कार कसा घडवला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेनझी म्हणजे 18 ते 19 वयोगटातल्या तरुण मतदारांनी या निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ कसा केला जाणून घेऊयात आजच्या या विश्लेषणामध्ये। नमस्कार, मी रुबीना पठाण। भाजपचा बांकीपूर हा हाय प्रोफाईल गड कसा ढासळला आणि प्रशांत किशोर यांच्या रणनीतीला जेनझी मतदारांनी कशी साथ दिली तर आधी बांकीपूरचं महत्त्व समजून घ्या। बांकीपूर हा भाजपचे दिग्गज नेते आणि राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचा पारंपरिक बांकीपूर मतदारसंघ मानला जातो। इथून ते सलग जवळपास 5 वेळा आमदार म्हणून निवडून आलेत। पण नितीन नबीन हे राज्यसभेवर गेल्यानंतर ही जागा रिक्त झाली आणि इथं पोटनिवडणूक जाहीर झाली। सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की भाजप हा गड आरामात राखेल, पण जनसुराज पार्टीचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी या निवडणुकीत अशी काही एंट्री घेतली की भाजपच्या पायाखालची जमीन सरकली। प्रशांत किशोर यांनी पारंपरिक जातीपातीची समीकरणं जरा बाजूला सारून थेट जनसामान्यांची आणि तरुणांशी संवाद साधायला सुरुवात केली, ज्यानं या मतदारसंघाचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलून टाकला। आता पाहूयात या निवडणुकीचा सर्वात मोठा गेम चेंजर ठरलेला मुद्दा, तो म्हणजे जेनझी। जेनझी मतदार निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर बांकीपूरमधील सुमारे 3,79,000 मतदारांपैकी तब्बल 1/3 जवळपास 33% मतदार हे 18 ते 29 वयोगटातले आहेत। सुरुवातीला ही पोटनिवडणूक नेहमीसारखी शांत वाटत होती, मात्र स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी विरोधात देशभर उसळलेलं आंदोलन आणि त्यानंतर आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसक लाठीमारानं या निवडणुकीचा पूर्णपणे अजेंडा बदलला। आणि बांकीपूर हा बिहारमधील शैक्षणिक संस्थांचा सर्वात मोठा हब आहे, हे तुम्हाला पण माहिती असेल। पाटणा विद्यापीठ, NIT पाटणा, BN कॉलेज, सायन्स कॉलेज, AN कॉलेज आणि चाणक्य नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी सारख्या नामांकित संस्था आणि हजारो कोचिंग सेंटर्स याच मतदारसंघात येतात। रोजगार, परीक्षांमधील घोळ, रखडलेल्या भरती प्रक्रियेमुळे त्रस्त असलेल्या लाखो तरुणांचा संताप प्रशांत किशोर यांनी ओळखला आणि याच तरुणांची नाराजी जनसुराज्याच्या बाजूने प्रत्यक्ष मतांमध्ये रूपांतरित झाली। भाजपचा पारंपरिक गड एका रात्रीत ढासळला नाही तर त्यामागे भाजपच्या 5 मोठ्या चुका आणि रणनीतीतले अपयश कारणीभूत ठरले। चला समजून घेऊयात। पहिलं, तरुणांमधील बेरोजगारी आणि पेपरफुटीचा संताप। परीक्षांमधील सातत्यपूर्ण घोळ आणि रोजगाराच्या प्रश्नांमुळे इथला तरुण वर्ग प्रस्थापित व्यवस्थेवर आणि सत्ताधारी भाजपवर कमालीचा नाराज होता, त्याचा थेट फटका भाजपला बसला। दुसरं, भाजपमधील अंतर्गत गटबाजी। निवडणुकीच्या ऐन तोंडावर भाजपनं आधी घोषित केलेल्या उमेदवाराचं नाव मागे घेतलं आणि शेवटच्या क्षणी नीरज कुमार सिन्हा यांना तिकीट दिलं आणि याच निर्णयामुळे पक्षाचा स्थानिक गट प्रचंड नाराज झाला। पक्षानं बाहेरून 6,000 कार्यकर्ते आणून डोर टू डोर प्रचार केला, पण स्थानिक कार्यकर्त्यांची अनुपस्थिती भाजपला महागात पडली। तिसरं महत्त्वाचं, बाहेरचे विरुद्ध आपले हा डाव भाजपवरच उलटला। भाजप समर्थकांनी प्रचारात प्रशांत किशोर यांना बाहेरचे म्हणून हिणवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र सुशिक्षित मतदारांनी याकडे वेगळ्या दृष्टीने पाहिलं। तरुण मतदारांना भाजपचा उमेदवार आयात केलेलाच वाटला। दुसरीकडे प्रशांत किशोर यांनी बांकीपूरच्या गल्लीबोळात जाऊन थेट ग्राउंड लेवलवर जनसंपर्क साधला, तरुणांची चर्चा केली, महिलांशी संवाद साधला। चौथं महत्त्वाचं, RJDची पिछेहाट वरदान ठरली, कारण RJDच्या उमेदवार रेखा कुमारी गुप्ता या थेट 3ऱ्या स्थानावर घसरल्या। तेजस्वी यादव यांच्या प्रचार सभा खूप उशिरा झाल्या आणि पक्षाचा प्रचार अत्यंत संत गतीने होता, याचा थेट फायदा प्रशांत किशोर यांना झाला। भाजप विरोधी मुस्लिम मतं आणि बदलाची इच्छा असणाऱ्या मतदारांनी RJD ऐवजी थेट जनसुराजला पसंती दिल्याचं पाहायला मिळालं। पाचवं महत्त्वाचं, जातीची पारंपरिक समीकरणं सुद्धा इथं या निवडणुकीत फिरल्याचं पाहायला मिळालं। बांकीपूरचं जातीय गणित नेहमीच भाजपला साथ देणारं राहिलंय। काय असतं 15%, भूमिहार ब्राह्मण राजपूत 20 ते 22% आणि वैश्य 12% हे भाजपचे हक्काचे मतदार मानले जातात। मात्र यावेळी या पारंपरिक वर्गातील एक मोठा भाग, विशेषतः तरुण आणि सुशिक्षित वर्ग जातीची भिंत तोडून प्रशांत किशोर यांच्या विकासाच्या आणि रोजगाराच्या अजेंड्याकडे वळल्याचं पाहायला मिळालं। प्रशांत किशोर यांच्या विजयाचं सर्वात मोठं गमक म्हणजे त्यांची ग्राउंड लेवल रणनीती। त्यांनी कोणतीही मोठी राजकीय भाषणबाजी न करता थेट तरुणांच्या हॉस्टेल्समध्ये, कोचिंग सेंटर्सच्या बाहेर जाऊन त्यांच्याशी संवाद साधला। रोजगार, शिक्षण या 2 ज्वलंत मुद्द्यांवर त्यांनी संपूर्ण निवडणूक केंद्रित ठेवली। प्रस्थापित नेत्यांना हा भेटणारा जेनझी मतदार प्रशांत किशोर यांच्या थेट आणि पारदर्शक भूमिकेला मोठ्या प्रमाणावर जोडला गेला आणि त्याचंच रूपांतर ऐतिहासिक विजयात झालं।
भाजपचा हा पारंपरिक गड जेनझी मतदारांनी आणि प्रशांत किशोर यांच्या रणनीतीनं एका झटक्यात बदलून टाकला. तरुणांची हीच राजकीय ताकद आता आगामी मोठ्या निवडणुकांमध्येही बिहारचा आणि देशाचा गेम चेंजर ठरेल का? तुम्हाला काय वाटतं? प्रशांत किशोर यांचा हा प्रयोग यशस्वी होईल का? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. सखोल राजकीय विश्लेषणासाठी आत्ताच आमच्या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.